गुड आफ्टरनून गाईज. LifeJourney.com मध्ये तुमचं स्वागत आहे. सौख्या सध्या आता जेवण करतीये. सौख्याच्या जेवणामध्ये काय सौख्या? शेंगा, मेथीची भाजी आणि भात. ओके. तर सौख्याचं जेवण झालं की आपण भेटूया परत. तर सौख्याचं ऑलमोस्ट लंच फिनिश झालेलं आहे आणि आज आम्ही तुम्हाला आमचे जे जुगाड नाही ते आपण जे माल ते घालतो ना लग्नामध्ये. थांबा मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तर सौख्याचं जे काही कटलरीज आहेत, उदाहरणार्थ बांगड्या, गळ्यातले इतर टिकली वगैरे, हे आम्ही कसे मॅनेज करतो आमच्या DIY पद्धतीने, किंवा इतर काही बाजारातनं आम्ही ऑर्गनायझर्स विकत घेतलेले आहे त्याच्याने आम्ही कसं मॅनेज करतो ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत सौख्याच्या या व्लॉगमध्ये. पहिले तर पहिल्यांदा हे हे तर सौख्या तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा हे आहे, हे आम्हाला गिफ्ट मिळालं होतं आमच्या फॅमिली फ्रेंडकडून. तर ह्याचा उपयोग आम्ही कसा करतो याच्यामध्ये मी रबर ठेवले. सौख्या तुम्हाला दाखवते. रबर इथे मी रबर ठेवले. तर ह्याच्यामध्ये बघा आम्ही तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये वरच्या साईडला सौख्याचे जे डेली यूजचे रब्बर्स आहेत ते ठेवतो आम्ही. त्याच्यानंतर ह्याला असे सौख्याच दाखवणार आहे तुम्हाला, माझ्याच्याने दाखवणं होणार नाही. आणि ह्याच्यामध्ये यामध्ये जे डेली यूजचे सौख्याचे जे ट्युशनला जाताना क्लिप्स लागतात, आणि आता पण मी क्लिपच लावलाय. सौख्याने आता पण क्लिप लावलेले आहेत ते क्लिप्स. त्याच्या खालच्या खालच्या कंपार्टमेंटमध्ये दाखव साऊ. याच्यामध्ये पण त्यात छोटे पिन्स वगैरे, आपले सेफ्टी पिन्स जे सौख्याला म्हणजे हँडी लागतात अशा गोष्टी. आणि ह्याच्यामध्ये पण रबर्स आहेत. आता हे झालेलं आहे. आता सौख्याचं दुसरं हे दाखवणार. तर हे असे आमच्याकडे काही वस्तू मागवल्यानंतर असे पाउचेस मिळाले होते. हे पाउच मी सौख्याच्या वस्तू ठेवण्यासाठी वापरते, जेणेकरून आपल्याला पटकन कुठे जायचं असेल तर याच्या ह्या पाउचमध्ये आम्ही त्या वस्तू ठेवतो आणि घेऊन जातो. हे ते पाउच आहेत 4-5 जमा केलेले. आणि हे आम्ही ऑर्गनायझर मिशोवरून घेतले. ओके. तर हे असं ऑर्गनायझर मिशोवरनं विकत घेतलेलं आहे. हे सौख्या तुम्हाला खोलून दाखवेल. असं काढून तुम्ही त्याला कंपार्टमेंट्स तर ह्याच्यामध्ये बघा हे असे सौख्याच्या माळा. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर मोठी वस्तू असेल तर हे कंपार्टमेंट तुम्ही रिमूव्ह करून ठेवू शकता. आणि ह्याच्यामध्ये आम्ही अशा प्रकारे सौख्याचे सगळे जे आहेत थिंग्स त्या मॅनेज केलेले आहेत. याच्यामध्ये रब्बर्स आहेत एक्स्ट्राचे. हे असं या दोन्ही याच्यामध्ये तुम्ही असे घालून वेट साऊ वेट जरा मला पण दाखवू दे. तर अशा प्रकारे तुम्ही हे मॅनेज करू शकता. इथे सौख्याचे जे क्लिप्स आहेत नेहमी लागणारे, पण नेहमी न लागणारे, जे नेहमी लागणारे ते तुम्हाला मगाशी दाखवलं त्याच्यानंतर हे कलरफुल क्लिप्स, सौख्याचे बोज, असे छान बोज. तर हा आम्ही मिशोवरनं ऑर्डर केला होता. मला वाटतं ऑलमोस्ट 90 किंवा 110 रुपीजला हा मिळाला होता. पण हे आम्हाला खूपच फायदेशीर ठरलेलं आहे, की जेणेकरून तुम्ही बाहेरच्या बाजूने जरी बघितलं कुठल्या कंपार्टमेंटमध्ये कुठली वस्तू आहे तर तुम्हाला लगेच ती कळते. आणि सकाळी ज्यावेळेस स्कूलमध्ये काही फंक्शन असतो आणि सकाळी भरपूर घाई असते त्यावेळेस आम्हाला हे मात्र भरपूर युजफुल होतं, की पटापट ज्याप्रमाणे ड्रेस आहे त्याप्रमाणे आपल्याला असं. कारण आमच्या सौख्याचं कसं असतं, तिला ऑलमोस्ट आपण जर रात्री जे काढून ठेवलेलं असतं ना ते सकाळी एकदम तिला टोचायला लागतं. आणि लहान मुलांचं नॉर्मली सगळ्या लहान मुलांचं तेच असतं, की त्यांना लगेच ते टोचायला लागतं आणि त्यांना ते नको असतं. मग आपली धावधाव होते, शोधाशोध होते, की अरे बापरे ह्याच्याऐवजी आता काय घालू. तर हे आम्हाला बऱ्यापैकी उपयोगाला येतं. आता सौख्याचं हे आपण थोड्या वेळाने बंद करूया बेटा. याच्यावरती झाकण पण आहे. आता आम्ही दुसरा तुम्हाला दाखवतो. हे मी तयार केलेलं आहे.
हे जे सौख्याचं कपाट आहे त्याच्यामध्ये आम्ही हे असं उभं करून त्या कपाटाला टेकवून हे करतो, जेणेकरून आपल्याकडे कोणत्या वस्तू आहेत ना ते आपल्याला तेव्हाचं तेव्हा कळते. हे असे ऑर्गनायझर्स तुम्हाला ऑनलाईन पण मिळतात, पण मी हे नॉर्मली घरी धाग्याने तयार केलेलं आहे आमच्या लेसने. असे बॉक्स असतात. हां माझा बर्थडे होता ना डिसेंबर मध्ये, हा. गिफ्ट मिळले होते, त्याचे असे बॉक्स होते. हां, तर ह्या बॉक्सेसचा मी उपयोग केलेला आहे की हां सॉरी. तर आम्ही अशा प्रकारे हे लेसने तयार केलेलं आहे आणि या सौख्याच्या बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामध्ये मिळतात आणि ॲट अ वन ग्लान्स तुम्हाला इथे छोटे वाले आहेत, इथे मोठे आहेत, तिथे यांच्यापेक्षा पण मोठे आहेत आणि हा असे क्लिप आहेत, पण हे असं थोडं मोठं आहे. हां, तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या बॉक्सेस उभे करून ठेवले की लगेच तुम्हाला मिळतात. हे असे ऑर्गनायझर्स तुम्हाला ऑनलाईन पण मिळतील, पण आपण घरीही DIY पद्धतीने हे करू शकतो. आता हा आहे बॉक्स की सौख्याचं सकाळी जेव्हा तिला मेकअप करायचा असतो तेव्हा हा बॉक्स कपाटातून काढून घ्यायचा आणि तिचा स्कूलचा जो बेसिक मेकअप असतो, उदाहरणार्थ ही टिकली, क्रीम्स, पावडर, बॉडी लोशन, हे आपण तिला हे सगळं संपलंय, पण मी कोणते उपयोग करते ते तुम्हाला तर हे अशा प्रकारे आपण पावडरचं पफ. हां, तर हे सौख्याचे बॉडी लोशन आणि आम्ही नॉर्मली हे संपलंय, हां हे सगळं संपलंय. ओके. आणि लिपस्टिक आहे. लिपस्टिक म्हणजे हा निवियाचा लिप बाम आहे. सौख्याला जर कधी लिपस्टिक लावावीशी वाटली तर हा मला असं वाटतं की बऱ्यापैकी तिला सूट होतो आणि त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत लहान मुलांना, त्याच्यामुळे तिचं लिपस्टिकसारखा उपयोग आम्ही तिच्यासाठी हा करतो. तर आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सौख्य तुम्हाला दुसरं ऑर्गनायझर दाखवेल. हे तुम्ही 2 बघितले. आता तिसरा हां, तर ह्याच्यामध्ये आम्ही सौख्या बेबी असल्यापासूनच्या ज्या बँगल्स आहेत त्या ऑर्गनाईज केलेल्या आहेत. हे जे आहेत हे पुठ्ठ्याचे, मी आपले पुठ्ठे अगरबत्तीचे खोक्याचे जे पुठ्ठे असतात त्याचं मी रोल्स असतात कधी कधी त्याच्यामध्ये, ते रोल्स इथे यूज केलेले आहेत. आणि हे सौख्याच्या आम्ही सगळ्या बँगल्स, हे तिला फंक्शनला लागणाऱ्या ग्रीन बँगल्स किंवा कोणी गिफ्ट दिलेल्या बँगल्स, अशा सगळ्या आम्ही छानपैकी ऑर्गनाईज केलेलं आहे, जेणेकरून स्कूलला जाताना किंवा फंक्शनला जाताना आपल्याला पटकन मिळून जातात. अशा प्रकारे आम्ही ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे, जेणेकरून कोणताही ज्या कलरचा ड्रेस असेल त्या कलरच्या बँगल्स तिला घालता येतात. ड्रेस असेल तर ब्लू कलरची हे पण घालू शकते, बांगडी. आणि हे इयरिंग्स आहेत, हे पण हे मला टोचतं घालताना. हां, जे टोचणाऱ्या गोष्टी आहेत त्या सौख्या कधी काय घालत नाही. तशा प्रकारे आम्ही इथे बँगल्स ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवले हे हेअर क्लिप्स कसे आम्ही ऑर्गनाईज केले, बँगल्स कशा ऑर्गनाईज केले. आता नॉर्मली किंवा हेअर बँड्स कसे ऑर्गनाईज केले. आता नॉर्मली जे हेअर बँड असतात, आता हे सौख्याचे जे हेअर बँड आहे, सौख्या डोक्यावर काहीही लावून देत नाही, पण आम्ही प्रयत्न करतो की फंक्शनला आम्ही त्या गोष्टी लावाव्या. तर हे जे हेअर बँड्स आहेत ते आम्ही अशा प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे, जेणेकरून ज्या कलरचा ड्रेस असेल त्या कलरचे. हां, हा सौख्याचा फेवरेट आहे, पण सौख्याने हा काही घातलेला नाही. बड्डेला आम्ही घेतला होता तिला, पण हा काही घातला नाही तिने, प्रिन्सेसवाला. हां, आता अशा प्रकारे त्याचं तोडता काम पण सुरू झालेलं आहे. ओके, सौख्याने नाही तोडलेला, तो आपोआप तुटलेला आहे. तर अशा प्रकारे हा बॉक्स आम्हाला कशासाठी तरी मी घेतला होता, तिचे मेडिसिन्स ठेवण्यासाठी लहानपणी, पण तो आता काय हेअरबँडसाठी आम्ही यूज करतो. अशा प्रकारे याच्यामध्ये हेअरबँड्स आम्ही लावून ठेवलेले आहेत. भरपूर हेअरबँड्स आहेत तिचे. हां, तर अशा प्रकारे हां, तर अशा प्रकारे हे आम्ही गोष्टी सौख्याच्या ऑर्गनाईज करायचा प्रयत्न करतो, कारण मुली असल्यामुळे मुलींचं क्लटर भरपूर असतं आणि भरपूर गोष्टी असतात, भरपूर गोष्टी त्यांना आवडत असतात. आपण कुठे गेलो तर आपण आणत असतो किंवा कोणी गिफ्ट देत असतात. अशा प्रकारे आम्ही सौख्याची हां, तर अशा प्रकारे आम्ही सौख्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या मॅनेज करायचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला आमचे DIYs आवडले असतील
तर नक्कीच आमच्या चॅनलला हे वालो लाईक सबस्क्राईब करा आणि आम्हाला थंब द्या कमेंटमध्ये. थँक्यू व्हेरी मच. थंबवाला इमोजी पण द्या. हां थंबवाला इमोजी द्या. ओके बाय देन. से गुड बाय.